त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्रितपणे कसं लढलं पाहिजे याच्या संबंधातली मीटिंग आहे. आता काही सूचना आहेत. आपली एक टीम आपल्याला तयार करायची आहे की त्या टीमला मराठा टास्क फोर्स नाव असणार आहे. काय असणार आहे? मराठा टास्क फोर्स. कारण आपल्याला सगळे अनुभवी लोक आहेत, दिग्गज आहेत. मी बोलतो म्हणून मी दिग्गज नाहीये, तुम्ही सगळेजण दिग्गज आहेत. पण आपली जी काही शिस्तीची परंपरा मराठा समाजाची आहे ती अशी आहे की कोणीतरी एकाने बोलायचं आणि बाकीच्यांनी फॉलो करायचं. कारण आम्ही देखील सामाजिक भूमिका पाळतोय. आम्ही देखील कुठं राजकीय व्यासपीठाचे लोक नाहीत. तर ही भूमिका आपल्या सगळ्याला कंपल्सरी आहे. तुम्हाला आहे, मला आहे आणि सगळ्यांनाच आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक मराठा टास्क फोर्स नावाची टीम आता आपल्या सगळ्यांची तयार करायची आहे. आणि मराठा टास्क फोर्स म्हणूनच आपली ती ग्रुप तयार होणार आहे. त्या ग्रुपचं नाव बदलून आपण मराठा टास्क फोर्स करणार आहेत. म्हणजे ज्या वेळेस हे मराठा आंदोलन आणि ज्या वेळेस सामाजिक आंदोलन इथून पुढे होतील त्यावेळेस आपण अशीच हाक दिली की हाकेवरीत आलं पाहिजे. आपण सगळे गरीब घरचे लोक आहेत. येताना किती त्रास होतो, कुणाकडे पैसे नसतात, 12 भानगडी आहेत. परंतु ज्या पद्धतीने आपण सगळेजण ही एकत्रित भूमिका त्या ठिकाणी पार पाडतो तर समाज आपल्याला दुर्लक्षित करणार नाही. आणि ज्या वेळेस आपण समाजासाठी लढू त्या वेळेस समाज आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण सगळेजण त्या ठिकाणी सामान्य घरचे लोक आहेत. त्याच्यामुळे एक सांगतो, ही मराठा टास्क फोर्स नेमकं काय काम करील याच्या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे एक लक्षात घ्या. आता मला फक्त हो किंवा नाही आणि किंवा नाव जर विचारलं त्याचं उत्तर तुम्ही द्या. आपल्या सगळ्याचं नेतृत्व आज रोजी कोण आहे या आंदोलनाचं? एका वाक्यात जोरदार उत्तर द्यायचंय. बरोबर आहे की नाही? मग आपली भूमिका मनोज जरांगे पाटलाशी निगडीतच असली पाहिजे हे अगोदर आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये आपल्याला आंदोलनाची जी काही अंतर्वालीहून दिशा मिळते ती दिशा आपण खाली फॉलो करायला पाहिजे. सगळ्याचा सोशल मीडिया आपण ऍक्टिव्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर जे लोक असे तोंड मारतायत काही पण जे भुगतायत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आपलं काम आहे हे आपण कुणाला सांगतो? खालच्या समाजाला. परंतु आपल्यात एक अशी टीम पाहिजे, ही जी मराठा टास्क फोर्स जी आहे ती याच्यासाठी केलेली आहे आपण की जर इथून पुढं कोणी भोगलं तर आपण सगळे एकत्रित त्याच्या घरी जाणार, त्याला हात जोडून सांगणार की बाबा आपलं आंदोलन आमचं शांततेत आहे. हे इतके समाज आमच्या सोबत, तुम्हाला आता बदा आम्ही हाणू शकतो पण तुमच्या पाया पडून सांगतो की याला गालबोट लावू नका, आमच्या पदरात त्या ठिकाणी दान पडते पडू द्या. ही भूमिका आपल्याला आता निभावायची. स्टंटबाजी आपल्याला न करता आपल्याला ते पाय पडायचं की आता आम्ही काही करू शकतो उद्रेक, पण आमची टीम त्याच्यासाठी नाही, तुझ्या पाया पडतो, आम्हाला काही संधी देऊ नको तू चुकीचं करण्यासाठी. हे बोलण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आता ही टीमची गरज आहे. आपल्याला या टीमची गरज दुसऱ्या कशासाठी आहे की जर मेसेज आला, आता तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवसाचं उपोषण केलं. कालची घटना तुम्हाला सांगते, काल ज्यावेळेस आम्ही पहाटे 3 वाजता त्यांच्याजवळ उभा होतो तो माणूस अक्षरशः पाय झटकतोय, डोकं झटकतोय. म्हणजे 3 दिवस तुम्ही उपाशी राहून पहा काय हाल होतात हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही. आणि तो माणूस निरंकार ओठाला पाणी सुद्धा लावत नाही, एवढा इमानदार आणि प्रामाणिक माणूस आपल्याला भेटलेला आहे. मग किती हाल अपेष्टा होत असतील. तर तिथून आलेला अंतर्वाळाला संदेश तात्काळ शेवटच्या मराठापर्यंत जायचा असेल तर आपल्याला सोशल मीडिया सगळ्यांना ऍक्टिव्ह करावं लागेल. पण ज्या वेळेस अंतर्वालीहून आलेली भूमिकाच आपण खाली दिली पाहिजे. जसं आपण उदाहरण सांगायला हरकत नाही माऊली की समजा फॉर एक्झाम्पल आता मराठा समाजाच्या अनेक वेगवेगळ्या भावना आहेत तरुणांच्या, हे आपण समजू शकतो. कुणाला असं वाटतं की आपण जहालतीने आंदोलन करावं, कुणाला आपलं वाटतं की आपण शांततेने आंदोलन करावं. पण आपण आरक्षणाच्या जवळ गेलो ते फक्त शांततेने आणि शांततेनेच, हे आपण मानायला पाहिजे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल काल जर आम्ही सकाळी असं म्हटलो असतो तुम्हाला किंवा मंगेश साबळेने गाडी फोडायलाच नको होती तर आपल्यातल्याच बऱ्याच बांधवांनी आपल्या बांधवांना शिव्या दिल्या असत्या. खरं की खोटं? सांगायचं तात्पर्य एक समजून घ्या की 2 घटना तुम्हाला सांगतो. त्यांना ज्यावेळेस जामीन झाला त्यावेळेस त्यांच्या तोंडून एकदाही मनोज पाटील जरांगेचं नाव आलं नाही. आपण भावनेच्या भरात वाहतो. आपण आता अंतर्वालीच्या सूचना फॉलो करायच्या. ही टीम टास्क फोर्स आपण त्यासाठी तयार करतोय की अंतर्वालीच्या, आता त्याच्यानंतर त्यांना जामीन झाल्याच्या नंतर त्यांच्या तोंडून एकदाही मंगेश आपल्या यांचं नाव नाही आलं, आपल्या जरांगे पाटलांचं. दुसरा मुद्दा, त्यांनी गाडीची तोडफोड केली
त्या गुणरत्ने सदावरच्या थोबडीत मारलेली नाही. मग गाडीची तोडफोड केल्याच्या नंतर ज्यावेळेस सदावर्ते तो 2 जण दिवसभर टीव्हीवर दिसत होते, तो सदावर्ते फक्त आणि फक्त मनोज पाटील जरांगेच्या आंदोलनावरतीच बोलत होता. म्हणजे तोडफोड केली कोणी? एका व्यक्तीने. आणि तो दोष कोणाला देत होता? ह्या आंदोलनाला. म्हणजे आपण कुणी त्यांना आदेश दिला होता का तोडफोड करा? मग ह्या भूमिका आता समजून घेण्यासाठी आपली टीम आहे, ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली टीम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, आता ज्या पद्धतीने आपण सगळेजण अलर्ट आहोत, तर आता काही दिवस आपण आरक्षणाच्या जवळ आहोत. याच्यात माऊली तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपण काम करता. एकच इच्छा आहे की आता आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. अनेक कामं आहेत, आज देखील अनेक कामं असणार, अनेक बांधव कामं सोडून आलेले आहेत. स्पष्ट आहे सगळं चित्र. म्हणजे त्याग आहे तुमचा सगळ्यांचा. आता काम सोडून चला म्हटलं की आपण विचारायला नाही पाहिजे कुठं चालायचं. एवढे आता सगळ्यांनी पथ्य पाळायचे. वेळ द्या. आता आपल्यासाठी पैसा गहू नये, आपल्याला आता वेळ द्यावा लागेल. वेळ कशासाठी द्यावा लागेल? कोणी काही बोललं का आपल्याला त्याच्याकडे जायचंय, त्याच्या पाया पडायचं की बोलू नको. आम्ही मराठा समाज तुमच्याविषयी काही बोलतोय का? नाही बोलत. मग तू पण बोलू नको, ही विनंती आहे. ही विनंती आहे. आम्ही इतके लोक आहेत, आज तुला बदा आणू शकतो, पण आमची विनंती की तू काही बोलू नको, आम्हाला उद्रेक करायला भाग पाडू नको. आम्ही उद्रेक करणार नाही. आम्हाला आरक्षण घ्यायचं, आमचा फोकस आरक्षण आहे. मग याच्यासाठी आपल्याला टास्क फोर्स निर्माण करायची. म्हणजे अशा पद्धतीने जे जे करता येईल, जी शिस्त आपण त्या ठिकाणी, ही शिस्तीची टीम आहे, याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रभर जाणार आहे. माऊली, याच्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. कारण हे जे जे आपण करतोय ना, तर तुम्ही बघा आतापर्यंत एसपीने तुमचं कौतुक केलं नाही. तर मनोज पाटील जरांगे खाजगी ज्यावेळेस बैठकीत आपण बसतो त्यावेळेस 50 वेळेस सांगता की घनसावंगी तालुक्याचं अनुकरण करा. म्हणजे आपल्याला गर्व पाहिजे. इतकं पेटलो. दुसरी एक महत्वाची भूमिका मांडतो आणि मी थांबतो की त्याच्यानंतर एखादा दुसरी गोष्ट करायची. आपल्या सगळीकडे साखळी उपोषण सुरू झालेत, त्याचं सोशल मीडियावर आपलं सगळ्यांनी टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडं 30 तारखेनंतर आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी सोशल मीडियावर टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी कॅन्डल मार्च निघणार आहेत, त्या ठिकाणी त्या कॅन्डल मार्चचे व्हिडिओज वगैरे सगळीकडे आपण प्रकाशित केले पाहिजेत. त्याच्यानंतर कालची एक महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेची होती, म्हणून आपण त्या ठिकाणी एकत्रित येण्याचं आज बैठक घेतली. 3 दिवस झालेत त्या ठिकाणी उपाशीपोटी आपला एक सहकारी बसलेला आहे ज्येष्ठ, आणि अगोदर 17 दिवसाचं उपोषण आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रभराचे दौरे आहेत. 3 दिवस मी दौऱ्यात होतो, 3 दिवसात आजारी पडलो घरी आलो. किती ताकद म्हणावं लागेल, किती ऊर्जा म्हणावं लागेल, आणि किती मराठा आरक्षणाची नशा म्हणावं लागेल, तुम्ही विचार करा. मग आता त्यांचं शरीर थकलेलं आहे उपोषणाला. त्यांना म्हणजे त्यांचं शरीर उपोषणाच्या लायकीच आज नाहीये असं म्हणायला हरकत नाही. आणि मग आपल्याला आता जागृती येणं गरजेची, ती तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेची आहे. ही तीव्रता आपण खालच्या समाजापर्यंत पोहोचावं लागणार आहे आपल्याला. आणि यावेळी ही जर तीव्रता, त्या जर आंदोलनाला आपल्याला सपोर्ट करायचा झाला, तर आता आपल्याला तीर्थपुरी किंवा शहागडहून आंतरवालीपर्यंत भव्य मोर्चा त्या ठिकाणी महिला भगिनी सहन यावं लागणार आहे. तर अशा वेळी आपली भूमिका सगळ्यात महत्वाची असणार आहे. ज्या वेळेस सांगितलं गेलं उद्या की ही तारीख आहे, त्या दिवशी कोणी काम करायचं नाही. एका माणसाने त्या ठिकाणी 10 कुटुंब तिथं कसे येतील याचा विचार करायचा. जर आपण तीर्थपुरीपासून पायी गेलो किंवा जर आपण त्या ठिकाणी गाड्या घेऊन जर एखाद्या ठिकाणी गेलो, तर आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंत ज्या आंदोलनाला समाजाकडून बळ मिळत नाही, तोपर्यंत त्या आंदोलनाला त्या ठिकाणी दखल घेतल्या जाणार नाही. आता आपण स्पष्ट आहे, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. एक तुम्हाला सांगतो, तो बिचारा आपल्या सगळ्यांसाठी बसलेला आहे. जे आज इथं उपस्थित नाही त्यांच्यासाठी पण बसलेला आहे. मग आपण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने त्या आंदोलनाला बळ देण्याचं काम करायचंय. मग याच्यासाठी आता आपल्याला एकच करायचंय की ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून शक्य आहेत, आपल्याला फक्त वेळच द्यायचा आहे. पैसा खर्च करायची गरज नाही, वेळ द्यायचा आहे. आता वेळ किती महत्वाचा आहे, पैशापेक्षा वेळ महत्वाचा. आपण सगळेजण, मी आताच सांगितलं की सगळेजणांना काम आहेत, सगळ्याच्या काही ना काहीतरी प्रत्येकाच्या गरजा आहेत. परंतु बंधू, एकच हात जोडून विनंती करतो की आता ही मराठा टास्क फोर्स आज आपण त्या ठिकाणी घोषित करणार आहे सोशल मीडियावर. त्या मराठा टास्क फोर्सचे सगळीकडे संदेश जाऊ द्या की ही मराठा टास्क फोर्स आता त्या ठिकाणी लढाईसाठी सज्ज आहे. आणि याच्यामुळे एक दबावगट तयार होईल आणि निश्चितच चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल की यांच्या विरोधात बोलणं आता बंद केलं पाहिजे. आणि आपलीच त्या ठिकाणी अनुकरण या महाराष्ट्रातील सगळे तालुके करतील, याचं निश्चितच घनसावंगी तालुक्याला अभिमान असला पाहिजे.
आणि आता याच्यानंतर ज्या ज्या वेळेस त्या मराठा आता आपल्याला जे काही मोर्चा घेऊन जायचा आहे तिथं या साखळी उपोषणाच्या याच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेस आपल्याला मुख्य प्रमुख भूमिका आपल्याला सगळ्याला पार पडायची. आणखीन काही ब्लॅक टी शर्ट आपण मागू, आणखीन काही कॅप मागू, पण आपल्याला त्या ठिकाणी ती इतक्या शिस्तीत त्या ठिकाणी हा सगळा मोर्चा दिसला पाहिजे. याचं आपण त्या ठिकाणी आता शिस्तीचं पालन करून थोडासा वेळ वाढू आणि या आरक्षणाच्या याच्यात आपण थोडंसं आपलं योगदान देऊ, एवढीच विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. सगळ्या सूचना फॉलो करणार. बैठकीचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्यात मनोज जरांगे पाटील यांनी मागचे 17 दिवस बिना अन्नत्याग म्हणजे अन्न वाचून घातले. आजचा तिसरा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा आणि त्यामुळं कुठंतरी एक धगधगती आग प्रत्येकाच्या मनात जिवंत राहिली पाहिजे. त्यांच्याविषयीची आज अन्न पाण्या वाचूनची जी तळमळ आहे ती तळमळ तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावी आणि आपण ती कायम आपल्या मनामध्ये जिवंत ठेवून समाजासाठी आणि या सामाजिक महत्त्वाच्या कामामध्ये जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आणि जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं आम्ही तयार आहेत, अशा पद्धतीची भावना आपल्या प्रत्येकामध्ये तयार होण्यासाठीची आजची ही महत्त्वाची बैठक आहे. आणि आता महत्त्वाचा जो आपल्या कार्यक्रमाचा भाग होता तो मी आता स्टार्ट करतो. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम जे केलं होतं 14 ऑक्टोबरसाठी, त्यामुळं एक सामूहिक सत्कार जो औपचारिकता म्हणून करायचा आहे, पण तो करणं सगळ्यांना कर्मप्राप्त आहे. कारण आपण एखादं काम करत असताना कुणीतरी आपल्याला पाठीवर शाबासकीची थाप देणं, आपलं कौतुक करणं आपल्या पुढच्या कामासाठी बळ देणारं असतं. म्हणून जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आपण केलेल्या अशा सामाजिक सहकार्याबद्दल आणि समाजासाठी अत्यंत समर्पित भावनेने केलेल्या कार्याबद्दल प्रत्येक स्वयंसेवकाचं खूप खूप अभिनंदन करतो. ओके, जय शिवराय. चला, जय जिजाऊ. अतिशय संवेदनशील विषय आहे. जे काय आरक्षणासंदर्भात घनसावंगी तालुक्यातून समजा जे रोपटं आपण उगवलंय हे संबंध महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगात पोहोचलेलं आहे. आणि हा विषय सगळ्यांनाच माहिती, वेळ घेणार नाही. काल अत्यंत दुर्दैवी, हृदय असं म्हणजे पिळून टाकणारी घटना आमच्या गावात घडली. अंतरवली टीमीमध्ये सकाळी आम्ही 9 वाजता साखळी उपोषणाचं नियोजन करीत होतो. पॅन्डल देणं चालू होता. अशा अवस्थेमध्ये एक अत्यंत गरीब मराठी घरातला 45 वर्षाचा शिवाजी माने नावाचा युवक तिथे येऊन बसला आणि त्यांनी सहज विचारलं किंवा मग नेमकं आता हे किती दिवस चालणार आहे? असं 40 दिवस होऊन गेले, 41 दिवस झाले, आणखीन काही म्हणजे त्याचा निकाल नाही. त्याला सांगितलं हे चलत असते, भेटणार आहे आपल्याला, आपण अत्यंत एकदम जवळ गेलेले आहेत आरक्षणाच्या. अशा पद्धतीने मग तो बसला आणि नर्वस होऊन गेला. यार म्हणे काही खरं नाही म्हणे. त्याला 2 मुलं येतं, एक मुलीचं लग्न झालेलं आहे. अत्यंत म्हणजे दुसऱ्याच्या ढोरामागरचा माणूस आहे तो. उठला, निराश होऊन गेला, काही बोलला नाही. आत्ताच आबासोबत आमची चर्चा झाली, डॉक्टर सोनाजी कंटोलेसोबत चर्चा झाली. आपण जेवढे आहेत आपण बोलणारे माणसं आहेत. प्रत्येक माणसाला ओव्हरफ्लो पाहिजे. जसं एखाद्या बंधाऱ्याला ओव्हरफ्लो असतो, पाणी निघून जायचं, जास्त पाणी झाल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक निघून जातं. पण बोलणारा माणूस बोलतो, रिकामा होऊन जातो. परंतु न बोलणारे माणसं आपल्या समाजामध्ये इतके आहेत की त्यांना खूप काही भावना मांडायच्या असतात, परंतु त्यांना बोलता येत नाही. शब्द नसतात, भावना भरपूर असतात. परंतु न बोलण्यामुळे त्याच्या ज्या भावनाचा उद्रेक होता, त्यांनी काही न बोलता जाऊन अवघ्या लगे 1 ते 1.5 तासामध्ये म्हणजे सुसाईड केलं. हे सगळ्यांना माहिती आहे. राहिला विषय असा की झाली घटना, आता आपल्याला काय करायचं आहे? बाकीचे नियोजन आहे तर ते सगळ्यांनी सांगितले, परंतु आपल्या गावात, आपल्या सर्कलमध्ये आपल्याला जे काय कोणाला लिखाण करता येईल त्यांनी लिखाण करा चांगल्या पद्धतीने. म्हणजे एक तुमची क्रांती मशाले लिखाणाच्या माध्यमातून ती तुम्ही वापरू शकतात. कोणी बोलू शकतं. आता आमच्यामध्ये एक मावळा असा विष्णू थोरात, ते म्हणतो मला तुम्ही फक्त सांगा, एखादं लई आडीनडीचं काम आलं का मी 50 लोकांना एकटा बघतो म्हणतो. आम्ही त्याला दाबून धरतो, नको तू थांब. असे प्रत्येक माणसाला ज्याचं जे काम करता येईल ते करा. आपल्याला आपण समाजाचे काहीतरी देणं आहेत, या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या गावात घडलेली आहे. राहिला विषय असा
गरीब घराण्यातला अक्षरशः जाता वेळेस म्हणजे गाडी जी न्यायची त्यालासुद्धा त्याच्या घरामध्ये म्हणजे भाऊ वारलेला मोठा, वडील अपंग म्हणजे पॅरालिसिस झालेला, आई वयोवृद्ध, मिसेस आहेत म्हणजे एवढं काय म्हणजे ॲक्टिव्ह नाहीत, म्हणजे त्याला काय म्हणायचं बोळ्या एकदम साधारण लेडीज. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पोलीस स्टेशनला बातमी दिली, ते आले, आम्ही त्यांना नेलं. आबा तुम्हाला सांगतो 6 वाजेपर्यंत आमच्या प्रोसिजरला अडचणी आल्या. आबाला फोन केला, संबंधित सगळ्या टीमसोबत बोललोत आणि आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न एक सेवक म्हणून केला. तिथं आम्ही तिथं सगळ्या पक्षाचे आमचे मराठी बांधव, कोणीही लिडरशिप केली नाही आणि कोणीही असं टाकलं नाही की माझ्यामुळं झालं असे. आपण प्रत्येक जवळच्या बांधावर केअरफुली लक्ष द्या किंवा हे कोण्या परिस्थितीमध्ये आहे, हे काय करतोय आणि आपण काहीतरी कोण्या ना कोण्या पद्धतीने त्याला आपण मदत करायला पाहिजे. मग कशा पद्धतीने मदत करायची ते आपण आपलं ठरवायचं आणि केलेला उपकार किमान एवढ्या पिरियडमध्ये तरी कोणाला सांगू नका. आता हे सांगतो हे पण सांगायचंच नव्हतं, परंतु एक श्रद्धांजलीचा विषय निघाला म्हणून मी एक सांगायला इथं. अशा पद्धतीने आपण सगळेजण काम करू, ज्याला जे काम भेटन ते काम करू. हे आत्ताच सांगितलं की संविधानाच्या रेषेच्या बाहेर न जाता आपण काम करू. राहिला विषय 2च मिनटं बोलतो आणि थांबतो. वैयक्तिक कोणाचं नाव घेणं योग्य नाही, नाव घेतल्यानंतर काय होतं हे सगळ्यालाच माहिती आहे, परंतु मी सगळ्यांची म्हणजे विशेष म्हणजे 3-4 लोकांची माफी मागून नाव घेतो की दिशा देणारं कोणीतरी असावं. घनसावंगी तालुक्यामध्ये माऊलीबाया असतील, किशोरबाबा असतील, डॉक्टर सोनाजी कंटुले असतील, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक बाप्पा असतील, यांना आपण एक प्रेरणास्थान आणि वयाचे तरी कधी कधी आपल्या बाप्पा तर ज्येष्ठ आहेत, परंतु आपण गुरु म्हणून पाहून त्यांच्याकडून आपण काही गोष्टी फॉलोअप करू आणि हा संघर्ष लढा शेवटपर्यंत नेऊ. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, होतं काय माहिती आहे का, आता सगळं झालंय, अगदी टूटच कार्यक्रमाला आता आपल्याला स्पर्श होणार आहे म्हणजे आपल्याला भेटणार आहे. आता काय होतं माहिती आहे का, जाऊ देवा कापूस येणं चालू आहे, असंच आहे तसंच आहे, आपण काय होतो डायव्हर्ट होतो. अगदी तुम्हाला सांगतो मी, एखादी ती गोष्ट सांगत नाहीत का कीर्तनकार की एका माणसाला सांगितलं इथून त्या गेटपर्यंत तू असं आंधळ्यानं चल, तू का बघ, तू गेला ना असं जाय तू बघ, पण ते काय करतो जातो बरं का, चालतं चालतं काय करतो माहिती आहे का, मधातच डोळे झाकतो एकदा, म्हणजे असं जाय म्हणले तिथपर्यंत तुला काहीतरी फायदा होईल. आणि ते म्हणतो आपण इतक्यात चलतो कसं बघ 10 पावलं, त्या 10 पावलं ते चलू शकतो डोळे झाकून, परंतु तितक्यातच काहीतरी पडलेलं असतंय आणि ते त्या 10 पावलात कदाचित आपल्या हातातून निष्ठून जाऊ शकतं. म्हणून आता हे शेवटचा लढा आहे, अंतिम टप्प्यात आहे. सगळ्यांनी जीवाभावाने, आणि काही नसतं काही नाही आयुष्यामध्ये जर पाहिलं ना, कोणता माणूस असा आहे की त्यांनी संपत्ती घेऊन गेला किंवा काय मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आपण काहीतरी काम केलं नाही जिल्ह्यात तालुक्यात नाही गावात नाव होईल ना. आपण जेवढे बसले तुम्ही बघा, आज बी गावात गेले सगळे स्वयंसेवक आहेत. आबा एवढा प्रोटोकॉल आणि यांचं एवढं वजन झालेलं आहे की प्रत्येक सर्वसामान्य माणूस लगे येतो, काय झालं ते कुठपर्यंत आलंय, मग त्याला वाटतं याला म्हणजे एवढं मेन माणूस त्यातला, एवढं पोझिशन आपल्याला भेटलेलं आहे. आता ते आपल्याला कधी कधी माहीत नसतं काय, मग आपण बाजूला येऊन आबाला फोन लावा, आबा ते काय विषय, आपल्याला मान सन्मान भेटतो. अक्षरशः तुम्हाला सांगतो माझं वय 39 वर्ष आहे, माझ्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला सांगतो मी अशी फुलं कोणी माझ्या अंगावर टाकली नाही. हृदय भरून आलं ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हे फुलं अंगावर पडले, तर ही कर्तृत्वाची थाप आहे. आणि हे इथं म्हणजे कोणी अपेक्षापोटी नाही किंवा तुम्ही मला हे द्या. विशेष म्हणजे आत्ता जे नावं घेतले 3-4 लोकांचे आपण आपल्या बांधवांचे, यांचे आभार आपल्या सर्वांच्या वतीने मी एक आभार म्हणून, जसं त्यांनी आपलं स्वागत केलं, आपलं कौतुक केलं, कर्तृत्व म्हणून करतो, तसं आपण सर्वांच्या वतीने मी किशोरआबाचे, सोनाजी कंटुले डॉक्टर, त्यानंतर माऊलीबाया बाप्पा यांचे आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एक वेळेस आभार मानतो आणि मी थांबतो. आपण 1-2 मिनटं भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि थांबू. नाव सांगितलं शर्ट नाही घाली, थोडा प्रोटोकॉल तोडतो कारण बराच वेळ झाला माऊलीचं वस्त्र हरण होतंय, योग्य नाही. सर्वप्रथम सगळ्यांना जे जाऊ, मी राधेश्याम आजकर आंतरराष्ट्रीय टीमवरून पहिल्यापासून माऊली आणि बप्पा मरकडाबा सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी जसे प्रोटोकॉल नियम असतील जसे ते फॉलो करण्याचं काम, गावात सांगण्याचं काम पहिल्या दिवसापासून करतो. काल असं झालं की आमचे सर्कल नियोजन उपोषणाचं, साखळी उपोषणाचं नियोजन चालू होतं, बॅनर वगैरे मंडपचं डेकोरेशन चालू असताना बरेचशी मंडळी त्या ठिकाणी समाजातली तिथं बसलेली होती, काही तयारी करत होती, काही तरुण मंडळी होती जे सहकार्य करू लागत होते. आणि तिथे एक वृद्ध माणूस होता ज्याचं नाव शिवाजी किसन माने नावाचा, 45 वर्ष वय असणारा माणूस होता, एकदम साधारण गुरेढोरे सांभाळणारा माणूस होता.
साला गडी म्हणून काम करणारा माणूस होता आणि ते सगळं चालू असताना त्यांनी म्हणजे विचारत होता की 45 दिवस झाले आता काय आज निर्णय नाही आला, 41 दिवस होत आले, मग हे सरकार केव्हा आरक्षण देणार, आणि याची खतखत त्याच्या मनामध्ये प्रकारे जाणवत होती. पण आम्ही एवढं काही लक्ष दिलं नाही आणि जाताना त्यांनी 2-3 मुलांना सांगितलं की मी आता आत्महत्याच करतो. सगळ्यांना वाटलं आता हे काय आपलं रोजच्या दिल्ली हास्य माझ्या विषय असं म्हणून गेला असं. नावगे अर्ध्या तासामध्ये त्यांनी आपल्या घराच्या कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे जसं आम्हाला सगळं समजलं तसे सगळेच सेवक तिकडे पळले आणि त्याला उतरवण्याचं काम केलं. त्या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नव्हते आमच्यावर प्रेशर येईल मराठा आरक्षणाचं असल्यामुळे. मग शेतकरी आत्महत्या दाखवा वगैरे वगैरे, पण आम्ही त्यावर ठाम राहिलो. आमच्यातला संतोष उबाळे खमक्या माणूस होता, त्यांनी बोललं 2-3 पुढाऱ्याचे फोन आले की नाही असं दाखवू नका, पण तो म्हणला आम्हाला त्याच ठिकाणी मराठा गुन्हा आरक्षणामध्येच गुन्हा म्हणजे आत्महत्या केली म्हणून गुन्हा नोंद दाखल झालेला पाहिजे, आणि सगळ्यांनी मागणी लावून धरली आणि त्याला यश आलं. आम्हाला रात्री 9 वाजले त्या ठिकाणी PM वगैरे सगळं करण्यामध्ये. आणि खरंच त्या बांधवाचा विषय आपण